आज बनवायची होती कांदा भजी. त्यासाठी सर्वात आधी मी 2 वाटी बेसन घेतलं. त्यानंतर मोठे 2 कांदे जाड काप करून घेतले. त्यानंतर हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या. बेसनामध्ये चवीनुसार मीठ, त्यानंतर हिरवी मिरची, ओवा आणि जिरं हे टाकून घेतलं. हे व्यवस्थित जे आहे कांदा जो आहे हा व्यवस्थित हातानेच व्यवस्थित चोळून घेतला. कारण कांदा जर तुम्ही अख्खा तसाच टाकला तर ते भजी खूप जाड-जाड होतात. तेच असा कांदा जर तुम्ही हाताने चोळून टाकला तर त्याच्या पाकळ्या-पाकळ्या वेगवेगळ्या राहतात. भजे चवीला पण टेस्टी लागतात आणि खायला सुद्धा उत्तम होतात आणि होतात पण, क्रंची पण होतात. त्यासाठी कांदा कधीही असाच टाकायचा हाताने व्यवस्थित चोळून. त्यानंतर त्यामध्ये थोडं-थोडं पाणी घेऊन छान बेसन भिजवून घेतलं. त्यानंतर मला पुरी बनवायची होती. यासाठी मी साधारण जसा गव्हाचा आटा असतो तोच भिजवून घेतला. त्याचे छोटे-छोटे गोळे केले. एक-एक पुरी लाटली आणि केली. तेल गरम होऊ दिलं, गॅस स्लो केला आणि छान प्रकारे होऊ दिल्या. त्यानंतर मी शिरा सुद्धा बनवला होता. पुरी जी आहे ती मी छान ब्राउन होईपर्यंत होऊ दिली, कारण आम्हाला अशाच ब्राउन आवडतात आणि ह्या खायला सुद्धा तशा टेस्टी लागतात. त्यानंतर बेसन जे आहे परत मी एकदा हाताने व्यवस्थित मिक्स केलं. तेल चांगलं गरम होऊ दिलं. त्यानंतर गॅसची फ्लेम ही कमी केली आणि हातानेच भज्यांचा जो एक-एक घाणा आहे हे टाकून घेतला. पण भजे तळताना एक काळजी घ्यायची, तुमच्या हाताला चटका लागला पाहिजे नाही, तर व्यवस्थित थोडे दुरून टाकायचे आणि जर तुम्हाला टाकता येत नसेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा टाकू शकता. पण हाताने टाकलेल्या भज्यांची टेस्ट खूप भारी लागते. तुम्ही एक काळजी घ्यायची, फक्त तेल उडालं पाहिजे नाही. तुम्ही बघू शकता कांदा भजी किती छान तयार झाली. कलर सुद्धा खूप भारी आला आणि चवीला सुद्धा एकदम छान झाले होते. तुम्हाला सुद्धा असेच बनवायचे असतील तर तुम्ही सुद्धा बनवू शकता. त्यानंतर असंच सगळं ताट रेडी केलं आणि आम्ही आमच्या देवाला दाखवलं. नंतर आम्ही सुद्धा